मी मनातून आपल्या सगळ्यांचा आभार मानतो. आपल्याला इथं बोलवण्याचं मनातून आपल्या सगळ्यांचा आभार मानतो. आपल्याला इथं बोलवण्याचं दोन उद्देश आहेत. एक तर मी मोस्टली मोठ्या प्रेस लातूरलाच घेतो. आता औसा पण जरा मोठं व्हायला लागलं आहे, हे तुम्हाला दाखवायसाठी मी खास या ठिकाणी बोलवलं. एकूणच तुमच्या आल्यानंतर मोस्टली औषधात तुमचं काही काम पडत नाही, आमचं काम लातूरला पडत आहे. पण लातूरपर्यंत औषध काय पडत नाही. आलात तर माझी विनंती आहे, जरा फेरफटका मारा. आजूबाजूला कामं चालले आहेत, सगळे कसे चालले आहेत, काय चालले आहेत, काय बघा. आणि काय सुद्धा तेही सांगा. प्रथम आपल्याला सगळ्यांना मी दिवाळीच्या निमित्तानं ॲडव्हान्समध्ये शुभेच्छा देतो. औषधाचा आमदार म्हणून राज्य शासनाचं, मुख्यमंत्र्यांचं, दोन्ही उपमुख्यमंत्र्यांचं, पूर्ण मंत्रिमंडळाचंच मी मनातून आभार मानतो की अतिवृष्टी आणि पूरग्रस्तांना भरीव अशी मदत महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये यापूर्वी कधीही मिळाली नाही. इतकी मोठी मदत, जवळपास 32,000 कोटीची मदत या निमित्तानं मुख्यमंत्र्यांनी घोषणा केलेली आहे. त्यामध्ये 29 जिल्हे होते, 253 तालुके होते. पुन्हा रात्री काय तालुके वाढलेत टंचाईमधून घेतलेले, त्याची ही यादी रात्री उशिरा 12 वाजता GR निघाला आहे, तीही आलेलं आहे. साधारण राज्यामध्ये 90 लाख हेक्टर जमीन बाधित झालेली आहे. आणि यासाठी साधारण 32,000 कोटीचं पॅकेज या निमित्तानं शासनाने दिले. आणि त्याचा जास्तीत जास्त फायदा मराठवाड्याला होणार आहे. आणि बघितलं तुम्ही 31 ऑगस्टपर्यंत जे सर्वे झाले होते त्याचे पैसे पण पडायला चालू झाले, काही पण पैसे पडायला चालू होतील. NDRFच्या माध्यमातून मिळणारे 8,500 आणि बाकी आमचे 10,000 रुपये हे टप्प्याटप्प्यानं मिळायला चालू होतील. दिवाळीच्या अगोदर शेतकऱ्यांच्या खात्यावर पैसे पडायला या निमित्तानं चालू होतील. साधारण कोरडवाहू जिरायत शेतकऱ्यांना हेक्टरी 18,500, 8,500 NDRFचे आणि राज्य शासनाचे 10,000 रुपये असे आपण देतोय. हंगामी बागायतदार शेतकऱ्यांना 27,000 रुपये आपण देतोय. बागायतदार शेतकऱ्यांना हेक्टरी 32,500 रुपये आपण देणार आहोत. ती जी क्षेत्र मर्यादा होती 2 हेक्टरची, 2 हेक्टरच्या पुढे राज्य शासन बेर करणार आहे, म्हणून 3 हेक्टरपर्यंत आपण केलेलं आहे. आणि इथं कुठेही काही गैरसमज झालेले आहेत. अल्पभूधारक आणि बहुभूधारक हा कुठेही भेदभाव ठेवला नाही. इनफॅक्ट पूर्वी जनावरांना भरपाई देत असताना आपण 3 जनावरांपर्यंत द्यायचो शासन, पण आता जितकी गेली असेल तितकी. तर काय काय शेतकऱ्याचे 10 जनावरं गेलेले आहेत, तर 3ची कॅप काढलेली आहे. आणि जितकी जनावरांची लॉस झालेला आहे त्या सगळ्यांना आपण शासन या निमित्तानं पैसे देणार आहे. खरडून गेलेल्या जमिनीसाठी 47, पूर्वी 37,500 द्यायचो आपण, आणि तिथे 10,000 वाढले, 47,000 रुपये आपण आता द्यायला चालू केलेलं आहे. आणि त्यात नरेगाचे पैसे 3.5 जवळपास 3 लाख रुपये ॲड होणार आहेत. 3.5 लाख रुपये जवळपास शेतकऱ्यांना या निमित्तानं मिळणार आहे. त्याचबरोबर पीक विम्यासंदर्भात पीक विम्याच्या कंपनीसोबत शासनाचे प्रतिनिधी, स्वतः कृषी मंत्री आणि कृषी सचिव हे बसून मिनिमम, मॅक्झिमम मिळत चांगलंच आहे, पण मिनिमम 17,000 ते 18,000 रुपये प्रत्येकी मिळतील अशी शासनानं हमी घेतलेली आहे. तेही तुम्हाला या ठिकाणी आधार या निमित्तानं मी करू इच्छितो. त्याचबरोबर विहिरीला नुकसान कधी आपण देत नव्हतो पूर्वी, पण या निमित्तानं शासनानं कुठल्याही ठिकाणी विहीर बसत नाही, NDRFमध्ये बसत नाही, SDRFमध्ये बसत नाही, तरी पण शासनानं या पडझडीमध्ये अनेक ठिकाणी विहीर वाहून गेले आहेत किंवा विहीरमध्ये गाळ साचला आहे, विहीर पडले आहेत, त्यांनाही 30,000 रुपये शासन या निमित्तानं मदत करणार आहे. त्याचबरोबर एकूणच टंचाई, माननीय मुख्यमंत्री महोदय योजनेला आले होते त्यावेळी त्यांनी घोषणा केली होती की टंचाई समजून, म्हणजे जसं जनतेची मागणी काय होती, ओला दुष्काळ. ओला दुष्काळ हा शब्द काय शासनाच्या डिक्शनरीमध्ये नाही आहे, परंतु टंचाई आणि टंचाईच लागू केली आहे. त्यामुळं टंचाईच्या काळामध्ये जशी फी माफी असते, परीक्षा फीस माफी, औषधा मसुली कर माफी, कर्ज पुनर्गठित करणे, या सगळ्या बाबी या निमित्तानं याच्यामध्ये इन्क्लूड केलेल्या आहेत. त्याचबरोबर मनुष्यहानी झाली तर 4 लाख रुपये आपण देतो शासनाच्या माध्यमातून. दुभतं जनावरं गेला असं 37,500 देतो. ओढकाम करणारे जनावरं म्हणजे बैल, रेडा, त्यासाठी 32,000 रुपये आपण देतो. वासरू गेले तर 20,000 रुपये देतो. शेळी मेंढी दगावली तर 4,000 रुपये देतो. कोंबडी गेली तर 100 रुपये देतो. हे सगळं देत असताना 3ची मर्यादा मात्र आता
जेवढे गेले तेवढे केलेली आहे. आता काही ठिकाणी घरं पाण्यामध्ये होती, त्याला शासन 10,000 रुपये देतं. काय भिंत पडली असेल, खचली असेल तर त्याला 4,000 रुपये देतं. ते ऑलरेडी जे नियम आहेत त्या नियमामध्ये कसलीही बदल या निमित्तानं केलेली नाही. एक ॲडिशन केलेलं आहे, काही ठिकाणी दुकानं उद्ध्वस्त झालेली आहेत. किराणा दुकान असेल किंवा गावातलं मार्केट असेल, पाऊस पूर आल्यामुळं असं पुराचं पाणी आलं, उजनीवलं, आमच्या पुराचं पाणी डायरेक्ट गावात आलं असेल, असं बऱ्याच ठिकाणी झालेलं आहे. होळीला झालेलं आहे, शिवणी घुसलेली त्या भागात झालेलं आहे. त्यानिमित्तानं आणखीन औरादच्या भागामध्ये काय झालेलं आहे, आमच्या पूर्ण तेरणा, मांजरा काठ आणि तावरचा काठ ह्या गावात पाणी आल्यामुळं काही दुकानाचं नुकसान झालेलं आहे. तिथल्या दुकानदाराला 50,000 रुपये आपण शासनाच्या माध्यमातून द्यायची घोषणा या निमित्तानं झालेली आहे. त्याचबरोबर मोठी साधारण 10,000 कोटी रुपये तरतूद FDR प्रोग्रामसाठी केलेली आहे. जे प्रोग्राम आपले जातात त्यानिमित्तानं इतकी मोठी तरतूद ह्यावेळेस पहिल्यांदा झालेली आहे. आणि विशेषतः लातूर, बीड आणि निलंगा या भागामध्ये मोठी पुलं वाहून गेलेले आहेत, रस्ते वाहून गेलेले आहेत. त्यानंतर आमच्या तिन्ही तालुक्याचा प्रोग्राम या निमित्तानं सबमिट झालेला आहे. आणि ते मला खात्री आहे शासनाकडून की 100% या निमित्तानं ही होणार आहे. त्याचबरोबर काही मंडळामध्ये जसं मी आता सांगितलं की सर्वे झाले 31 ऑक्टोबरपर्यंतचे, त्यांना पैसे पडायला सुरू झाले. पण त्यांना पण आता ह्याच्यामध्ये घेतलं आपण 10,000 वाढवू देणार आहे, कारण 8,500 पडले नियमानं. पण आता जी घोषणा केली 10,000ची एक्स्ट्रा राज्य शासनाची, ती 10,000 रुपये पण त्यांना पण आपण देणार आहोत. 31 ऑगस्टपर्यंत सर्वे झालेत, त्यांनीही काय हवालदिल व्हायचं कारण नाही आहे. त्यांनाही ह्याच्यामध्ये आपण घेतलेला हे विशेष या निमित्तानं आहे. त्याचबरोबर KYC जी अट होती ती अट आपण आता शिथिल करण्यात आलेली आहे आणि ॲग्रीटेकच्या माध्यमातून डेटा गोळा करण्याचं शासन काम करत आहे. त्याचबरोबर आपण पाहिलं असेल की शासन जेवढी मदत देत आहे तेवढी मदत मी स्वतः आमच्या NGO मार्फत घोषणा केलेली आहे. त्याचंही सध्या कामकाज चालू आहे, आकडेवारी घेणं चाललेलं आहे. त्यानिमित्तानं माझ्या मतदारसंघातील आता काही मतदारसंघ जरी नसला तरी तालुक्याची लोकं माझ्याकडे सकाळी येऊन गेली आम्हाला घ्या म्हणून, तर त्यांनाही घ्यायचा विचार चाललेला आहे. जसं ते भारतासंघात उजनी एक गाव आहे, बाजूची गाव आहेत, आपल्या 2-3 गाव आहेत फक्त. मी सगळ्यांना घेणार टाका वगैरे, तर ती सकाळी सकाळी लोक येऊन गेली माझ्याकडे, साहेब आम्ही काय केलं आहे तालुक्यातलेच आहोत. सर्कल घ्यावं लागेल आता, तसं प्रेशर माझ्यावर यायला लागलेलं आहे की साहेब आम्ही तालुक्यातलेच आहोत, शेवटी आम्ही मतदारसंघात नसले तरी तालुका आमचा आहे. म्हणून ह्या 2-3 दिवसाचे फोन अधिकाऱ्याकडे पण बरेच लोक प्रेशर करत आहेत. मतदारसंघ घेऊन चालणार नाही तर तालुका घ्या अशी मागणी त्या जनतेकडून, त्या सरपंचाकडून वगैरे यायला लागली आहे. तोही सकारात्मक विचार या निमित्तानं आपण करतो आहे. म्हणजे त्यामध्ये आणखी माझी वाढ होईल. जे काही मी घोषणा केलेली आहे त्या घोषणेमध्ये थोडीफार आणखीन जे काय वाढेल ते वाढेल, अशी एकंदर मानसिकता आपण आज सकाळी तयार केलेली आहे.